मंडळी नमस्कार. ऐकताय ना? अहो ऐकायलाच पाहिजे, कारण सांगणंच तसं आहे. आजचा आपला पॉडकास्ट आठवा म्हणजे आठवा. आजचा पॉडकास्ट आहे आपला आनंदाचे सुख, ज्याचे लेखन अजिब फंडावाल्यांनी केलं आहे आणि वाचन मंदार यांनी केलं आहे. माझी एक सवय आहे, मला मोठ्या लोकांना नमस्कार करायला फार आवडतं. नातलग, आप्तेष्ट, मित्र, ओळखीचे कोणाकडेही वयाने मोठ्या व्यक्ती भेटल्या की मी अगदी आवर्जून आणि मनापासून नमस्कार करणार. खूप आवडते म्हणा, किंवा अगदी माझा छंदच आहे म्हणा हवे तर. थोरा मोठ्यांना नमस्कार करणे ही माझी अगदी नित्याची सवय झाली आहे, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही बरं का. तर झाले असे की मी एका लग्न समारंभात गेलो होतो. तिथे अनेक नातेवाईकांना भेटण्याचा छान योग आला आणि सवयीनुसार मी मोठ्या लोकांना नमस्कार करायला सुरुवात केली. तोंड भरून शुभाशीर्वाद मिळाले. त्यात एका काकांनी मला आनंदी राहा असा जरा एक हटकेच आशीर्वाद दिला. सुखी रहा, मोठा हो, भरभराट होऊ दे असे अनेक आशीर्वाद मिळाले, पण मला आनंदी रहा हा आशीर्वाद खूप आगळा वेगळा वाटला आणि तोच नेमका लक्षातही राहिला. घरी आल्यावर सुद्धा आनंदी रहा हा आशीर्वाद माझी पाठ सोडायला तयार नव्हता. मग माझे विचारचक्र अजिब फंडावाल्याच्या नजरेतून फिरू लागले आणि नेमके या आनंदी रहाच्या मागे काय रहस्य असावे याबद्दलचे विचार सुरू झाले. आनंदी माणूस हा सुखी नक्कीच असतो, पण सुखी माणूस आनंदी असेलच याची खात्रीही देता येत नाही. सुख हे नक्की कशावर तरी अवलंबून असते. सुखाला काही वस्तू, गॅजेट्स, पैसा, साहित्य इत्यादी गोष्टींची आवश्यकता पण असते. पण आनंद हा आपल्या मान्यावर कुठेतरी खोल आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात दडलेला असतो. त्याला कोणत्याही गॅजेट, पैसा इत्यादी कसल्याची वस्तूंची आवश्यकता नसते. गरज आहे ती फक्त एखाद्या गोष्टीकडे, घटनेकडे कसे बघतो, त्या वेळेला आपण कसा विचार करतो याची. आणि बरोबर इथेच आपली परीक्षा होते. हमखास असे होते की आपण सुखी असून देखील विचारांच्या आणि तुलनेच्या विचित्र चक्रात अडकतो आणि आपण आनंदापासून नक्कीच वंचित राहतो. उदाहरणे द्यायची झालीच तर शेकड्याने देता येतील, पण मुद्दा आहे की तो आपण कोणत्या नजरेतून पाहतो आणि आपण आनंद निर्माण कसा करतो. आपण नेहमी जर मेरी कमीज से उसकी कमीज सफेद कैसे याचा निरर्थक विचार करत बसलो तर आपल्याकडे डझनभर कमीज असून आपण कधीच आनंदी होऊ शकत नाही, हे निश्चित. कसे आहे, सुखाच्या मागे तर अख्खे जग लागले आहे. त्यापायी आज जिथे तिथे नुसती चढाओढ, स्पर्धा, स्वार्थ बघायला मिळत आहे. पण कोणी सुखी झालेले दिसत नाही. होय, पूर्ण सुखी झालेले दिसत नाही. कारण सुख हे आपल्या बाह्य रंगाच्या भाग बनून आपल्या मानगुटीवर बसलेले आहे, तर दुसरीकडे आनंद हा आपल्याच अंतरंगाचा हळूवार नाजूक कोपरा आहे. अगदी शाळेच्या वहीत लपवून ठेवलेल्या पिंपळ पानासारखे किंवा सुंदर अशा मोरपिसासारखे. अगदी जीर्ण झालेले पिंपळ पानाला किंवा मोरपिसाला जसे आपण अगदी नाजूक अलगदपणे हाताळतो, आपल्या चेहऱ्यावर फिरवतो, तो क्षण आपल्याला नकळतपणे आपल्या भूतकाळात घेऊन जातो, एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. तो खरा आनंद, ते खरे आनंदाचे सुख. आज तंत्रज्ञानाने सारे विश्व जणू आपल्या कवेत, अगदी आपल्या मुठीत आल्यासारखे वाटते, बरोबर ना? उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या हातात असणारा मोबाईल. अगदी त्रिवार खरे आहे. तरीसुद्धा सुखी माणूस काही सापडत नाही ही खरी खंत आहे. कारण सुखाचे असे कोणतेच फिक्स निकष नाहीत. सुखाची निश्चित अशी व्याख्या नाही. सुखात कुठे थांबायचे हे माहिती नाही.
अजून हवेच्या फेऱ्यात अडकण्याची खूप संभावना असते. थोडक्यात काय तर सुख हे क्षणिक सोबती आहे. उलटपक्षी आनंद हा सदैव आपल्या सोबत राहणारा असून आपल्या समाधानी, तृप्त, समृद्ध, विवेकी, सकारात्मक विचारांना चालना देणारा असतो. माझ्या काही आनंदाच्या किंवा आनंद मिळवण्याच्या छोट्या छोट्या कल्पना. उदाहरणार्थ, सकाळी सकाळी झोपेतून उठतो, एक नवीन ताजा टवटवीत प्रसन्न दिवस उगवलेला असतो, तो आनंदी क्षण होय. पक्ष्यांच्या किलबिलाटात कानावर पडून दिवसाची सुरुवात होते, तो आनंदी क्षण होय. डोळे भरून सूर्योदय पाहणे, त्याच सूर्याचा, त्याच्या ऊर्जेचा सन्मान करणे हा आनंदी क्षण होय. परिवारासोबत संवाद साधणे, त्यांना वेळ देणे हाही आनंदी क्षण होय. एक काम करता का मित्रांनो? ऐका. तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला एखादा हात रुमाल गुंडाळा. जखमेवर गुंडाळतो ना, अगदी तसा. गुंडाळलात? ओके. आता घटकाभर असं समजा की हा अंगठा तुमच्या पंजालाच नाही आहे आणि समोर टेबलावर ठेवलेला तुमचा मोबाईल उजव्या हाताने उचला. उचलला किंवा एक काम करा, ताटातलं गरमागरम तूप वरण भात कालवा बरं उजव्या हातानं. आणि हो, लिंबाची फोडही पिळा त्यावर न विसरता. जमतंय? कदाचित जमेलही, पण नेहमीच्या सफाईदारपणे जमणार नाही. अवघड वाटेल, अनइझी वाटेल, होय ना? खरं तर नसला एक अंगठा तर काय आहे त्यात? एवढं काय बिघडलं? बाकीची सगळी तर बोटं आहेत ना शाबूत. पण नाही, अंगठा हवाच. गंमत म्हणजे कोणतीही खास उपासना, व्रत वगैरे न करता जन्मताच देवाने तो देऊन टाकलाय तुम्हाला, अगदी तुम्ही न मागता. पण मग ज्यांना पंजाच नसेल, ज्यांना ऐकूच येत नसेल, जे अंध असतील, त्यांचं काय? त्यांच्या तुलनेत तुम्हाला एक चांगलं धडधाकट पूर्णपणे शरीर मिळालंय ना, परिपूर्ण शरीर मिळालंय ना. मग त्याची तुलना मी केवढा प्रचंड श्रीमंत आहे, भाग्यवान आहे, अफाट आनंदी आहे, असा विचार केलाय का कधी तुम्ही? आज करा. असा विचार करा की एक सुंदर, सुदृढ, नीटनेटकं, परिपूर्ण शरीर आहे माझं. मग मी रडत का कुडत बसावं? मित्रांनो, कधीही न संपणाऱ्या कुबेराचा केवढा मोठा खजिना आहे हा, अगदी आपल्याजवळ, धडधाकट शरीराच्या रूपानं. त्याचा आनंद केव्हा लुटणार? त्याचं सुख कधी समजून घेणार? पुलंचा नारायण आपल्या डोळ्यांनी वाचणं, बिस्मिल्ला खानची सनई आपल्या कानांनी ऐकणं, स्वतःच्या मुखाने संस्कृत रामरक्षा धडाधडा म्हणणं, चांगल्याला चांगलं आवर्जून म्हणणं, यात आनंदाचं सुख कोणत्या तराजूत मोजता येत नाही बरं का मित्रांनो. गरजवंताला आपल्या हातानं दानधर्म करण्याला आनंद, आपल्या पायांनी पावसाळ्यात घराजवळची टेकडी चढून जाणं, यातला आनंद, सुख कोणत्या फूटपट्टीनं मोजता येतं बरं? मित्रांसोबत सुखदुःख शेअर करणे, आजूबाजूच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना न चुकता थोडा वेळ देणे, लहान मुलांबरोबर वेळ घालवणे, असे अनेक आनंदाचे क्षण मी सदैव अनुभवत आलेलो आहे. आनंद हा अगदी अंगणात पडलेल्या पारिजातकाच्या नाजूक फुलांच्या सड्यासारखा असतो. रात्रीच्या आकाशातील असंख्य चांदण्यांसारखा असतो. सोनचाफ्याच्या फुलांसारखा असतो. पारिजातकाची फुलं काय किंवा असंख्य लखलखत्या ताऱ्यांचे नभांगण काय किंवा सोनचाफ्याची फुले काय, जितके आपण म्हणू आपल्या कवेत साठवून ठेवू, डोळ्यात साठवून ठेवू किंवा लोकांमध्ये वाटू, तसूभर देखील ह्या गोष्टी संपत नाहीत. उलट त्या वाटताना त्यांच्यात वाढच होते नेमकी. आणि नेमके आनंदाचेही तसेच आहे. तो आपण स्वतः जितका लुटत राहू तितकाच तो वाढत जातो. दुसऱ्याला आनंदी करण्याचा प्रयत्न तर आपण स्वतःला द्विगुणित आनंदी करत असतो.
करून तर बघा एकदा, म्हणजे मग आनंदाचे सुख काय आहे ते कळल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. आनंदी रहा हा आशीर्वाद देणाऱ्या काकांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या या हटक्या आशीर्वादाने माझ्या विचारांना एक वेगळीच दिशा मिळाली. ताक म्हणजे ताजा कलम. आज हे लिहिताना भारताने जगात चंद्रयान-3च्या चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंगने अद्भुत असा इतिहास रचला आहे. इस्रोच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन. आज टी व्हीवर थेट प्रक्षेपण बघितले. लँडिंग होईपर्यंत डोळ्यात प्राण आणून सर्व इस्रो टीमला ही बघितले आणि लँडिंग यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून घळाघळा वाहणारे आनंदाश्रू देखील बघितले. या संपूर्ण चंद्रयान-3 उपक्रमामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांचा मोलाचा वाटा होता त्या सर्वांना आज आनंदाचे सुख नक्कीच अनुभवायला मिळाले असेल ह्यात शंकाच नाही. पुन्हा एकदा ताक प्यायचे नाही, ताजा कलम. आज कितीतरी वर्षांनी ताक हा जुनं ते सोनं वाला शब्द वापरण्याचा आनंदाचं अनोखं सुख मला अनुभवायला मिळालं. बघा ना, मोबाईलच्या लाटेत हातानं कागदावर पत्र लिहिण्याचा सणविवी, क्षेम, ताक, ताजा कलम हे अस्सल मराठी शब्द झपाट्याने काळाच्या आड पडद्याआड गेलेत. बहुधा माझी पिढी ही ताक लिहिण्याचं सुख अनुभवणारी शेवटचीच पिढी असणार आहे. तर आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हा मला नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. म्हणजे शेअर केल्याने समोरच्याला आनंदाचं सुख किंवा आनंदी रहा हा आशीर्वाद आपोआप मिळेल. धन्यवाद.